आज माझ्या ह्याला हसू नका, कारण की मी सकाळी उठले, परत झोपले, परत मग आता उठले आणि आता परत मी बाहेर आले, कारण की मी 3:30 वाजता उठते. आईचं माझ्या नेहमीचं एक काम ते म्हणजे आई माझी टेलर असल्यामुळे डेली तिला ब्लाऊज शिवायला लागतात. आता सकाळी 6:30 वाजले तर ब्लाऊज शिवायला बसले. मॉर्निंग सकाळचे वाजले 6:30 आणि आमच्याकडे किती ऊन पडलं आहे. तर ही चादर पसरवते आणि नंतर तांदूळ सुकवायला आणते. घरात सोप्यावरच तांदूळ ठेवले, ते आता घेऊन जायचं. तांदूळ वजन जाम आहे. काल पण धुवून सुकत लावले होते. आम्हाला म्हणजे आग्र्यांच्या घरी जास्त भाकरी चालते, म्हणून हे तांदूळ धुवून सुकून घ्यायचे असतात कडक. घरातच गिरण आहे, मग गिरणीमध्ये नंतर सुकवून दळून घ्यायचे असतात. तांदूळ पातळ असे लावून घ्यायचे आहेत, कारण की मग सुकायला पटकन सुकतात. पहिल्यांदा सुकलेले आहेत, काल सुकत लावले होते, धुतले होते सकाळी आईने, आणि आज परत सुकून कडक घ्यायला लागतात. नाहीतर दळायला गेलो ना तर चिकट आणि मशीन पण खराब होते. जी दळणाची मशीन असते ना, गिरण असते ना, ती खराब होते. त्यातले तांदूळ असतात ना, ते चालवून काढलेले बारीक तांदूळ असतात ना, ते हे आहेत कणी, आणि हे कण्यांचे आम्ही भाकऱ्या बनवतो. मोठे तांदळांचे पण भाकरे बनवतो, पण मोठे तांदूळ जास्त भात बनवण्यासाठी जास्त उपयोगी करतो, कणी भाकरी बनवण्यासाठी. आग्र्यांच्या घरी जास्तीत जास्त करून ओल्या पिठाची भाकरी म्हणजे उकडीच्या पिठाची भाकरी जास्त बनली जाते. आणि ती भाकरी जर नसेल ना तर दिवस म्हणजे चालू झाले असं कधीच वाटत नाही. म्हणून आम्हाला हे तांदूळ जास्त लागतात, म्हणजे कणी जास्त. आम्ही काय करतो, मोठे तांदूळ असतात ना, ते मोठे तांदूळ दळून आणले की त्या दळणातून आम्ही चालवून काढतो, आणि बारीक तांदूळ असतात ते कणी म्हणून भाकरीला यूज करतो, आणि बाकीचे तांदूळ आहे ते खाण्यासाठी. आत्ता या शेतामध्ये जास्तीत जास्त करून आता जे वाल कडधान्य जे असतात ना ते लावले जातात, कारण की आम्ही ज्या एरियाला राहतो ना, तो एरिया कसा आहे माहिती आहे का, थंड आहे, जमीन थंड. इथे कोणतीही गोष्ट लावली ना, वाल वगैरे, तरी येतात. आणि वरून जो दवाचा जो भाप पडते ना, वरून जो दव पडते ना, त्या दवामध्येच कोणतीही शेती तयार होते इथे. आणि त्याप्रमाणे आता आम्ही वाल लावण्याचं चाललं आहे. हे तांदूळ लावलेत ना, ते दिवसभरातून 2-3 तरी 4-5 अशा फेऱ्या मध्ये तो मारायला लागतील, कारण की जर या तांदळांकडे जर बघायला ना, पक्ष्यांचा काही प्रश्न नाही आहे. पक्षी का जास्त ह्या टाईमला नसतात, आणि पक्षी का जास्त येत नाही इथे. आले तरी क्वचित. इथे साईडला झाडं आहेत ना, या झाडांवर जास्त त्यांचं असे, कारण की इथे झाडांवर फळं पण भरपूर असल्यामुळे पक्षी इकडे खायला जास्त येत नाही. आणि ह्या तांदळांवर मधीतून फेरी टाकायला लागेल, कारण की तांदूळ सुकण्यासाठी, पटकन सुकण्यासाठी मधीतून फेरी मारल्यानंतर पटकन सुकतील. नाहीतर 2 दिवस अजून घेतील, कारण की हिवाळ्याचा दिवस असल्यामुळे ऊन पण जास्त काय पडत नाही, कमीच प्रमाण पडते उन्हाचं. पूर्णपणे लास्टपर्यंत जागा गेलेली आहे ना, पूर्ण लास्टपर्यंत डोंगराला चिपकायला गेलेली आहे. तिथपर्यंत आम्ही वाल वगैरे नाहीतर कडधान्य वगैरे लावतो. आता राजमा लावणार आहोत. राजमा पहिल्यांदाच लावलेले आहेत तसे, पण जास्त नाही आहेत, कमी आहेत. राजमा लावणार आहे, चवळी लावतो आहे, वाल लावतो आहे, आणि कडधान्यामध्ये वाटाणे, हरभरे लावतो आहे. घरातच जे खाण्यासाठी लागतात तेच लावतो आहे, आणि मूग एक लागतात, आणि मटकी एक. आज माझ्या ह्याला हसू नका, कारण की मी सकाळी उठले, परत झोपले, परत मग आता उठले, आणि आता परत मी बाहेर आले, कारण की मी 3:30 वाजता उठते. सकाळी 3:30 वाजता उठले ना की माझं जे काय काम असते ते करते, आणि मग दिवस चालू होते. मग माझं काम, नंतर माझ्या हे व्हिडिओ बनवणं, XYZ ते. हा आमच्या इथे छोटासा तलाव आहे, याच्यामध्ये मासे भरपूर आहेत. एवढा काय खोल नाही आहे, म्हणजे आहे माझ्या खांद्याला लागेल ना एवढा पाणी आहे यामध्ये. आम्ही कशासाठी खोदला होता, घराला ज्यावेळी माती पाहिजे होती ना, शेतामध्ये आम्ही घर बांधलेलं आहे ना, तिथेशी माती पाहिजे होती, त्यासाठी हा खड्डा खणला होता. म्हणजे JCB आणून खोदला होता. खोल इथे मध्ये जास्त खोल आहे इथे.
आणि ह्याच्यावरनंच मी केलीची फणे काढले होते. हे केलीचे झाड आहे ते. मग केलीचं एकदा निघली ना, केलीला एकदा फळ आला ना की परत फळ येत नाही. मग त्यावेळी मग मी ह्याच्यात टाकते. मग काही वेळेला खत पण होतो आहे आणि हाच पाणी मग आम्ही झाडांना टाकतो आहे. ह्याचा खतही होतो आहे. ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर खूप मासे आहेत, छोटे छोटे, एवढे मोठे मोठे मासे आहेत. आणि मी मच्छी खात नसल्यामुळे त्यामुळे ही मच्छी कोणतरी नेतो, असे झोलून नेतात. इथून पूर्ण डोंगराचा पाणी येतो. इथून आमच्या इथूनच येतो आहे, इथून जातो तिकडे. तर छोटासा हे दिसते ओळ काढलेला आता आईने फोडला आहे, कारण की शेतामध्ये भरपूर पाणी झाला होता म्हणून. नाहीतर आम्ही सिमेंटनी बांधतो ते सगळं. इथून मोठा येतो पाण्याचा झरा आणि मग तिकडे जातो, तिकडून डायरेक्ट बाहेर पडतो. इथे अशी दगडं टाकलेली आहेत, कारण की आतमध्ये पाण्याचा जास्त सोर्सेस व्हायला नको म्हणून इथे दगडं टाकलेली आहेत. आबोलीच्या झाडांना खूप फुलं लागलेली आहेत. तुमच्याकडे या फुलांना काय बोलतात ते सांगायला विसरू नका, कारण की वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळी नावं आहेत. आमच्याकडे ह्यांना आबोलीची फुलं बोलतात. आणि हे देवांना नाही घालत, कारण की या फुलांना एवढा स्मेल नसतो आहे. आणि ही फुलं जास्त करून ह्यालाच वापरतात, गजऱ्याला डोक्यात घालण्यासाठीच जास्त वापरतात. हा इथे चिकू आहे. चिकू अजून लागले नाही आहेत. चिकू लागले ना की गलून जातात. आणि इथे मोगरा आहे आणि कागरा आहे. इकडे ती कोणती तरी काहीतरी ते फुलाचं नाव आहे, कागऱ्यासारखंच असतं. हे इथेही कागरे लागलेत. कागरे. इथे मोगऱ्याची कळी लागले. इथे मोगऱ्याची कळी लागले. आता संध्याकाळी वाजले 5:15 आणि आता हे तांदूळ जे सुकलेले आहेत ना, सकाळी जे सुकत लावलेले होते ते तांदूळ आता काढून घेते. चांगले कडकडीत तापलेले आहेत, म्हणजे कडक झालेले आहेत. म्हणजे दातात असे खाऊन बघायचे, तोंडात टाकून थोडे खाऊन बघायचे. कडकडीत जर वाटत असेल ना तर तांदूळ लगेच दलून घ्यायचे. आणि आता दव पाडायची सुरुवात होईल, म्हणजे अजून मग भिजतील ते तांदूळ. तांदूळ म्हणजे कणी आहे. आता सुकवलेली आहे ना, ही मी उद्याला काढलेला दलेन. 2 प्रकारे ही कणी दलून घेणार आहे, एक पिठला बनवण्यासाठी आणि एक भाकरी बनवण्यासाठी. एकत्र करून घेते आणि आता दव पडायला लागला ना की तांदूळ पूर्णपणे भिजतील. आणि सूर्यही अस्तंगाला गेलाय. छान असं भारी सीन वाटते. 1 नंबर कलर, व्हाईट, येल्लो, रेड आणि ब्ल्यू स्काय असं भारी वाटते. 1 नंबर सीन वाटतोय. आहे व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला कमेंट, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठे राहता हे कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका. हे आता तांदूळ घेऊन जाते घरामध्ये. दव पडायला लागला ना तर तांदूळ पूर्ण हे कणी भिजेल.